हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नव्या रेसिपी सोबत करत आहे। बघा, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटार पनीरची भाजी। आणि मटार पनीर हा सगळ्यांना मोस्टली आवडतो। आपण बाहेर गेल्यावर पण शक्यतो मटार पनीर हे मागवत असतो, पण घरी कधी आपण ट्राय करत असेल तर बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की ट्राय करा। बघा, त्यासाठी पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी बघा, मी इथे छान असे फ्रेश ताजे मटार घेतलेले आहेत 1 कप, आणि पनीर घेतलेले आहे। पनीर छान कट करून घेतलेले आहेत, तुकडे चौकोनी शेपमध्ये घेतलेला आहे। आणि एका पॅनमध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि बटरमध्ये हे छान असे फ्राय करून घेतलेले आहेत गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत। बघा, इथे बघू शकता तुम्ही, छान असा त्याला कलर आलेला आहे। आता मी एका पातेल्यामध्ये कोमट पाणी घेतले आणि त्यामध्ये हे पनीरचे पीस जे आहेत ते टाकत आहे आणि थोडंसं मीठ टाकून साईडला ठेवते। आता पनीर कोमट पाण्यात का टाकले तर ते थोडंसं नाही का शिजल्यासारखं असं लागतं, त्यासाठी मी टाकलेले। भाजीमध्ये शिजवलं तर कदाचित ते ओव्हरकुक होऊ शकतं, म्हणून कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवलं आणि मीठ टाकलं, त्याने पनीरला खूप छान चव येते। आता बघा, मसाला बनवायचा आहे, तर मसाला बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे, आलं लसूण घेतलेलं आहे। त्यानंतर मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतले आहेत, ते सुद्धा छान मोठे मोठे कट करून घेतलेले आहे। ते सगळं छान असं भाजायचं आहे। थोडेसे मऊ पडतील टोमॅटो, मग त्यामध्ये खडा मसाल्यामध्ये 2 लवंग, 1 मिरी आणि थोडीशी दालचिनीचा 1 छोटा तुकडा असं टाकायचा आहे। त्यानंतर कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात त्यासहित मी कोथिंबीर टाकलेली, म्हणजे एकच काडी घेतली आहे आणि ते टाकलेलं आहे। कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना, त्याच्यामुळे एक वेगळी टेस्ट येते, वेगळा स्मेल येतो आणि खूप छान लागतं। तुम्ही एरवीच्या इतर भाज्यांमध्ये सुद्धा हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आता बघा, छान असं हे भाजून घेतलेलं आहे मसाला। थोडासा मऊ पडला, थोडासा कोरडा व्हायला लागला की त्यामध्ये 1-2-3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून सगळा तो जो भाजलेला कांदा लसूण आहे, टोमॅटो आहे, तो मऊ पडेल। आणि पूर्ण थंड करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। आता हे मसाला बनवताना मी त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, तर हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची सुद्धा घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल। बघा, इथे छान अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे। आपण रेग्युलर मसाला जसा बारीक करतो तसाच हा मसाला सुद्धा मी बारीक केलेला आहे। इथे पेस्ट तयार झाली। आता आपण भाजी बनवायला घ्यायची, तर त्यासाठी काय केलेलं आहे, 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर घेतलेला आहे। तुम्हाला इथे जास्त तेलकट आवडत असेल किंवा जास्त बटर आवडत असेल तर तुम्ही पूर्ण बटर पूर्ण तेल कसंही बनवू शकता, प्रमाण कमी जास्त करू शकता। मला जास्त तेलकट भाजी नव्हती बनवायची, त्यासाठी मी थोडंसंच तेल आणि बटर घातलेलं आहे। आता त्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे आणि जो बारीक केलेला मसाला आहे तो टाकलेला आहे। छान असा मिक्स केला त्या बटर तेलामध्ये, आणि आता त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत। आता सुक्या मसाल्यांमध्ये जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये आहेत तेच मसाले मी टाकलेले आहेत, जसे की हळद, धनेपूड, जिरेपूड आहे, हिंग पावडर आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। पनीर मसाला सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आणि बघा, हे छान असं मिक्स करून आता मी घेतलेलं आहे। चांगलं त्याला तेल सुटायला लागलं असं वाटते तेव्हा आपण त्यामध्ये ते फ्रेश मटार जे आहेत ते टाकायचे आहेत मसाल्यामध्ये, आणि थोडंसं मीठ टाकून छान असे मटार मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये। हे मटार जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा 1-2 मिनिटापर्यंत हे छान परतत राहायचं आहे, म्हणजे एकजीव होईल त्या मटारला, एक वेगळी चव लागते मसाल्यांची। आणि बघा, छान असे ते मटार त्या मसाल्यामध्ये भाजले की मग थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आहे। आता ते पाणी ते शिजतंय मटार, तोपर्यंत आपण काय करायचं आहे, त्यात थोडंसं वरून काजू आणि थोडीशी दुधाची साय घालायची आणि मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता बघा, इथे मटार शिजलेले आहे। इथे आपण आता हे जे पनीरचे फ्राय केलेले तुकडे होते ते टाकलेत, आणि जे बारीक केलेलं काजू आणि मलई होतं त्याची पेस्टसुद्धा इथे घातलेली आहे। खूप छान टेस्ट येते, एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। बघा, इथे खूप छान कलरसुद्धा चेंज झालेला आहे। मस्त अशी मटार पनीरची भाजी तयार आहे। वरून कसुरी मेथी टाका आणि चपातीसोबत, नानसोबत, रोटीसोबत खा। आणि जाता जाता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।